बस. वा झालं. बापरे. ऐक खुश आहेत? मस्त एकदम. खूप वर्षाचा त्रास होता तो कमी झाला. काय नाव आहे ताई तुमचं? माझं नाव चंद्रकला दीपक कांबळे. कांबळे. कुठून आलात तुम्ही? दादर. दादर. तुम्हाला काय काय त्रास होता आणि किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? मला मायग्रेनचा बोलायला गेलं तर 25-26 वर्ष झाले मला त्रास होता. 25-26 वर्ष झाली. हां, म्हणजे मुलाच्या टायमाला प्रेग्नेंट होती ना तेव्हापासून मला मायग्रेनचा त्रास आहे. पण आता सध्या तो जास्त झाला. हां. आणि कमरेचा एक त्रास होता मला. तो मला कमसे कम म्हणजे 7-8 वर्ष झाले तो त्रास होता कमरेचा. हो. तर एका साईडला सूज आलेली कमरेला, पाठीला पण एका साईडला सूज आलेली. म्हणजे जास्त चाललं बसणं होत नव्हतं. बरं, आता आपल्याकडे किती सेटिंग झाली तुमची? आज सेटिंग किती झाल्या? आज माझी 6वी सेटिंग आहे. 6वी सेटिंग. आता मायग्रेन कसं आहे तुमचं? मायग्रेन खूप म्हणजे किती फरक किती पडला म्हणजे खूप फरक म्हणजे खूप. मी ट्रॅव्हलिंग करू शकत नव्हती, ती ट्रॅव्हलिंग करते आता. ओके. उन्हातून वगैरे असं बाहेर म्हणजे मी जास्त फिरू शकत नव्हती, पण आता मी फिरू शकते. म्हणजे तेवढं मला कमी झालं. म्हणजे खूपच कमी. पकडू शकतो आपण 80% 80% कमी झालं एवढं. आता कुठे दुखतंय तुम्हाला? आता बोलायला गेलं तर कमरेचं वगैरे ठीक आहे, पण पाठीला थोडं दुखतंय. स्पाझम आहे ना भरपूर, त्यामुळे. आणि कमरेला थोडीशी अशी चमक मारते. तर तुमचं वेट, आता आपण जे मेडिसिन तुम्हाला वेटचं दिलं, डाएट दिली, व्यवस्थित केली ना, किती कमी झालं वजन? तरी माझं 87 होतं, 81 वर आली. म्हणजे जवळजवळ 87 होतं, 81 वर आलं. 5-6 किलो कमी झालं. किती एका महिन्यात झालं का? 1.5 महिन्यात. 1.5 महिन्यामध्ये 5 ते 6 किलो. आपलं आयुर्वेदिक मेडिसिन फार चांगले, फक्त डाईट त्याच्यासोबत व्यवस्थित केली पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये थोडीशी जर व्यवस्थित डाईट केली ना, चांगला फरक पडतो. फक्त डाईट सोडू नका याच्या पुढे पण. चालेल. ठीक आहे. चला. मायग्रेन यांचं 26 वर्षापासून होतं. किती होतं? 26 वर्ष. थोडं खाली वाकायचं. रिलॅक्स. लूज. रिलॅक्स. ओके. लूज. नॉर्मल एकदम. ओके. बिलकुल ओके. बस. रिलॅक्स. ठीक आहे. चालेल, या इथे. बस. आता तिकडे तोंड करा. कुठे दुखतं? इथे का इथे? खाली थोडं. इथे. बरोबर ना? हो. हात सोडायचे ना. आता डोक्यावर हात ठेवा. थोडं पुढे सरका पुढे. झोपा आता पोटावर. हात सोडायचे ना दोन्ही. बिलकुल रिलॅक्स. रिलॅक्स. बरोबर. इथेच होतं ना, स्पाझम निघालं ना. बघा, चाला तर थोडं ते चालून बघा. रिलीज झालं जरा. हो. झोप आता पोटावर. रिलॅक्स. बस. रिलॅक्स. मनाशी ठेवायचं. श्वास घ्या, सोडा. रिलॅक्स. सोडा. रिलॅक्स. बस.
थोडा शॉर्ट आहे ये वाला. पाय खाली सोडा. बस ठीक आहे. बस ठीक आहे. सरळ झोपायचं आता. लूज लूज. रिलॅक्स. ओके. लूज. रिलॅक्स. मान फिरून बघा तर दोन्हीकडे. फ्री वाटते एकदम. खाली सरका. रिलॅक्स. बस. आता माझ्याकडे फिराय का कुशीवर. क्लोज. बस. कुठे मारते चमक. इथून एवढी ना हे ना. काही नाही नॉर्मल एकदम. हात सोडू नका फक्त. बिलकुल. हे बघा हे जे ना हे बघा इथे इथून चमक येते ना हे बघा. हा भाग आहे ना हा बघा. रिलॅक्स. बस. रिलॅक्स. बिलकुल रिलॅक्स. ओके रिलॅक्स. बस 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 बस. ओके रिलॅक्स. लूज. पाय सरळ सरळ पाय. हां लूज. बस. ओके. असं ठेवा पाय. बस. रिलॅक्स. बस. ओके. आता बघा मुवमेंट करू. झालं हलका. ओके चलो. बस. असं ठेव. लूज लूज. बस. ओके. आता वर सरकायचं जरा थोडंसं वर. ये वाला देखो लेफ्ट साइड. थोड़ा उसको एडजस्ट करते. लूज. श्वास घ्या. सोडा. बिलकुल एकदम रिलॅक्स. झालं बापरे. झालं. ओके. 2 मिनटं वेट. आणि श्वास घ्यायचा मोठा सोडायचा. ओके. उठून बसा आता. पाठीला एकदम हां मग हे स्पाझम आहे सगळं. सोडा. खूप दुखतो हात. सोडा सोडा. फ्री सोडायचं. ठीक आहे नॉर्मल एवढं. बस बस. सोडा. बस. लूज. बस. सोडा. बस. ओके. सेम. बस बस. ओके. हात वर करा दोन्ही असे पकडायचे. माझ्या फिंगरवर फिंगर ठेवा. श्वास घ्या. सोडा. सोडा. ऐक. चालून बघा जरा. बघा चालून आता. कसं वाटतंय. मोकळं एकदम. मग असे पाठीमध्ये जे तुम्ही सांगत होता इकडे ते बघा आता. चेक करा. चेक म्हणजे ते मगाशीच गेलं ते पाठीचं ते तुम्ही केलं ना तेव्हाच ते खूप मोकळं झालं. खूप जो हे झालं बापरे. जाम झालेलं. खुश आहेत. मस्त एकदम. खूप वर्षाचा त्रास होता तो कमी झाला. चला खुश आहेत ना. हो चला खरंच. द्या. तेच मी सांगितलं की एवढ्या वर्षाचे प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यासाठी पेशंटला मी नेहमी सांगत असतो की मी सांगेल तेवढं सेटिंग करा आणि तेवढं प्रिकॉशन घ्या. डाईट कसं दे तुम्ही डाईट करा. आता बघा तुम्हाला मी सांगितलं वेट कमी करायचं तुम्हाला त्यासाठी वेट लॉसचं मेडिसिन दिलं आयुर्वेदिक. त्याच्यासोबत आता तुम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये जवळ 5 ते 6 किलो कमी वजन केलं.
काय दुसरं काय तुम्हाला बाकी नॉर्मल डाएट आहे, एवढी काही हे नाही हा खाऊन पिऊन. खाऊन पिऊन आहे, फक्त हो. ते वेळ जी तुमची आहे ती Timing. सकाळचा जो तुमचा सकाळचा टायमिंग आहे तो ब्रेकफास्ट, हा तिथे फ्रुट्स, दुपारी ग्रीन सॅलड, हा लंचमध्ये आणि डिनरमध्ये ग्रीन सॅलड, आणि रात्रीचं जेवण लवकर. शक्यतो रात्री जर भूक नसेल तर जेवायचंच नाही. हो आलं का लक्षात? रात्री जे लेट जेवतो भूक नसताना खातो आपण, ते विष तयार करतं बॉडीमध्ये. एक प्रकारचे विष आहे आपल्या बॉडीला, ते ॲसिडिटी वाढवतं हो आणि ते पचन होत नाही, मग ते सडतं पोटामध्ये आणि मग त्याचा त्रास सुरू होतो. पण काही असू दे, जो मेन त्रास होता तो खूप कमी झाला ना, बापरे, त्यासाठीच खूप धन्यवाद. 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 कारण खूप मला त्रास होता, खूप अति त्रास होता. हा, मग आले त्यावेळेलाच मी बघितलं, म्हटलं वेळ लागेल मला, वेळ द्या. तरी 5-6 सेटिंगमध्ये बऱ्यापैकी रिकवर केलं आपण. हो म्हणजे खूपच म्हटलं तर माझं आहे ना, मी हाऊसवाईफ आहे, मी पार्लर चालवते घरात. पण मी कसं ऑर्डर वगैरे घेते, तोरणं वगैरे बनवायचे, तर माझं बसून काम आहे. मी तितका वेळ आता सध्या म्हटलं तर मी बसूच शकत नव्हती, पण आता खूप बरं वाटतं. ठीक आहे, खरंच खूप. चला धन्यवाद. धन्यवाद.